श्री पतंजलि महामुनये नमः। तर आता आपण ही जी भक्ती आहे ही भक्ती द्विविध असते असं समजून घेतलं पाहिजे। एक म्हणजे गौणी आणि दुसरी म्हणजे परा। गौणी हा प्रकार साधक दशेतला असतो, आरंभावस्थेतला असतो, आणि परा हा प्रकार दुसरं टोक म्हणजे सिद्धावस्था, सिद्ध दशेतला हा प्रकार परा। आता गौणी ही जी भक्ती आहे म्हणजे साधकावस्थेतली जी भक्ती आहे त्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात। एक म्हणजे वैधी आणि दुसरी रागात्मिका। पण या दोन्ही प्रकारांचं पुन्हा लक्ष हे पराभक्तीच असतं। म्हणजे भक्ती ही वैधी असो रागात्मिका असो त्याचं लक्ष हे पराभक्तीच असतं। तसंच वैधी गौणी भक्ती ही पूर्वांगी असते तर रागात्मिका गौणी भक्ती ही उत्तरांगी असते। अर्थात वैधी आणि रागात्मिका या दोन प्रकारच्या भक्तीमध्ये थोडा श्रेणीभेद आहे। वैदिक भक्ती ही थोडी खालच्या पातळीची असते, खालच्या पायरीची असते, आणि रागात्मिका भक्ती त्याच्यापेक्षा जरा वरच्या पायरीची असते। आता हा वैधी भक्तीचा प्रकार जो आहे तो काय आहे? वैधी भक्ती म्हणजे काय? तर वैधी भक्ती म्हणजे विधी प्रचूर, ज्या ठिकाणी विधींचा वापर असतो, विधींचं प्राधान्य असतं, विधींचं प्राचुर्य असतं, त्याला विधी भक्ती किंवा वैधी भक्ती असं म्हणतात। तर रागात्मिका भक्ती म्हणजे भाव प्रचूर, ज्यामध्ये भावाचं प्राचुर्य आहे, भावाला प्राधान्य अशी जी भक्ती ती भावप्रधान अशी रागात्मिका भक्ती असते। आता या वैधी भक्तीबद्दल एक विशेष अशी गोष्ट सांगावीशी वाटते, ती अशी की भक्ती हा प्रेमभाव असतो आणि तो स्वाभाविक असावा लागतो। असं आहे, प्रेमभाव हा स्वाभाविक असावा लागतो, प्रेम हे स्वाभाविकपणे व्हावं लागतं। प्रेम करणं हा तांत्रिक असा एक शिकण्याचा प्रकार किंवा शिकवण्याचा प्रकार नसतो, तो उपजत असावा लागतो, स्वाभाविक असावा लागतो, नैसर्गिक असावा लागतो। आपण असं म्हणतोय की प्रेम करणं हे काही शिकवता येत नाही आणि प्रेम हे काही शिकताही येत नाही, हे स्वाभाविक पाहिजे, उत्स्फूर्त पाहिजे। पण असं आहे की प्रत्येक प्रेमिक हा आपला प्रेमभाव यशस्वीपणे व्यक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो। म्हणजे तो भाव त्याला यशस्वीपणे प्रत्येकाला व्यक्त करता येतोच असं काही आपल्याला म्हणता येत नाही। म्हणजे त्या प्रेमाची आविष्कृती तो करू शकतोच असं काही निश्चित म्हणता येत नाही। म्हणजे काही लोकांना आपला प्रेमभाव व्यक्त करण्याचा, त्याचा आविष्कार करण्याला त्याला यश येतं, काही नाही येत नाही, काही प्रभावीपणे त्याचा आविष्कार करतात, काही प्रभावीपणे करू शकत नाहीत, किंबहुना काही हे आविष्कारच करू शकत नाहीत। आणि त्याचप्रमाणे प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी विधी हे काहीतरी वापरावेच लागतात। आता प्रेम जरी भावनेचा भाग असला तरी त्याच्यासाठी काहीतरी विधी हे वापरावेच लागतात, आणि परिणामकारक विधी वापरण्यानेच प्रेमाची परिणामकारक आविष्कृती ही होऊ शकते आणि प्रेम हे वर्धितही होऊ शकतं। आता असं पहा की स्त्री आणि पुरुष हे अनादी कालापासून परस्परांवर प्रेम करीत आहेत, पण प्रेमभाव व्यक्त करण्याचे जे विधी असतात ते विधी देश, काल, समाज आणि संस्कृती परत्वे बदलत गेलेले आहेत आणि आपल्याला असं दिसतंय। आजकाल आपण असं बघतो की चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, तसंच कथा कादंबऱ्या यांच्यामुळे जास्त परिणामकारक असे प्रेमविधी आपल्याला प्राप्त झालेले दिसतात। आपल्याला प्रेमाचा आविष्कार करण्याला जास्त परिणामकारक असे विधी हे आज नाटक, सिनेमा, कथा कादंबऱ्या यांच्यामुळे प्राप्त झालेले आहेत।
अर्थात त्यामध्ये अनाठाई, दिखाऊपणा आणि उच्छृंखलपणा आला असेलही, तो भाग वेगळा. पण प्रेमाचा आविष्कार कसा करायचा या गोष्टी नाटक, सिनेमा, कथा, कादंबऱ्या, साहित्य याच्यातून आपल्याला शिकता येतात आणि आपण शिकत असतोय. पण यशस्वी प्रेमविधी वापरून प्रेमभावाची योग्य जोपासना आणि आविष्कृती मात्र होऊ शकत असते, हे मान्य करावं लागतं. त्याचप्रमाणे योग्य प्रेमविधींद्वारा प्रेमभावाचा ओलावा, प्रेमाची ऊब ही टिकवून ठेवता येते, वृद्धिंगत करता येते. त्यामुळे या विधिभक्तीमध्ये, हा जो विधिभक्तीचा प्रकार आहे, त्यामध्ये ईश्वरावरील प्रेमभाव विकसित करण्यासाठी, आविष्कृत करण्यासाठी काही प्रकार हे भक्तिशास्त्र शिकवतं, काही विधी शिकवतं. आणि त्यामुळे वैधी भक्तीला सुद्धा विशिष्ट महत्व हे प्राप्त होत असतं. आता असं आहे की आजचे तरुण स्त्री पुरुष जर परस्परांवरील प्रेमभाव वृद्धिंगत करण्यासाठी, प्रेमभाव यशस्वीपणे अभिव्यक्त करण्यासाठी, आविष्कृत करण्यासाठी, त्याच्यासाठी धडे कोणाकडून घेतात, तर नायक नायिका, नाट्य चित्रपटसृष्टीमधल्या नायक नायिका यांच्याकडून ते जर धडे घेत असतील, तर भक्ती साधक ईश्वरावर प्रेम करण्याचे धडे, ईश्वरावर प्रेम करण्याचे यशस्वी विधी आणि तशी अभिरुची, हे सगळं शिकण्यासाठी तो काय नायक नायिका यांच्याकडे बघत असतो. आता ह्याचे नायक नायिका कोण? भक्ती साधक किंवा भक्तीचा साधक. त्याचे नायक नायिका कोण? तर प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौन, दालभ्य, रुक्मांगद, वसिष्ठ, विभीषण, हनुमान, नामदेव, तुकाराम, ज्ञानदेव, त्यागराज, तुळसी, सूरदास, कबीर, चैतन्य, मीराबाई, असे अनेक भक्त आहेत. या सगळ्या भक्तांकडे तो त्या दृष्टीने बघतो की आपण ते विधी कसे शिकायचे, भक्तीचे विधी कसे शिकायचे. म्हणजे नाट्यसृष्टी आणि सिनेमासृष्टी ह्याच्यामध्ये एखादा नायक किंवा नायिका किंवा दोघंही हे परस्परांवरला प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी काय विधी वापरतात, काय चाळे करतात. म्हणजे नेत्र कटाक्ष, शरीर कटाक्ष, अंग कटाक्ष, यशाची भाषा असते, डोळ्यांची भाषा असते. ते जे विधी वापरतात आपला प्रेमाचा आविष्कार व्यक्त करण्यासाठी आणि त्या प्रेमाची ऊब आपल्या प्रेमिकेला देण्यासाठी किंवा प्रेमिकेने आपल्या प्रेमाची ऊब आपल्या प्रियकराला देण्यासाठी जे जे विधी वापरतात आपण त्याच्याकडे बघतो आणि तशा गोष्टी शिकत असतो. तर तसंच हा भक्तीचा साधक या भक्तीमधल्या नायक नायिकांनी जे विधी वापरलेत, कसे विधी वापरलेत, हे तो त्यांना बघत असतो. अर्थात हे त्याचे नायक किंवा नायिका असतात. आता असं आहे की भक्तिशास्त्रामध्ये ईश्वरावरील प्रेम हे विकसित करणं, आविष्कृत करणं, हे जे प्रकार सांगितले जातात त्यांनाच या ठिकाणी वैधी भक्ती असं म्हटलं जातं. अर्थात वैधी भक्ती म्हणजे विधी भक्ती, विधी प्रचूर भक्ती, विधीद्वारा केली गेलेली भक्ती असा असतो. आता या वैधी भक्तीचे काही घटक असतात. ते म्हणजे ह्याचे घटक काय, ह्याचे विधी कुठले? ह्याचे विधी म्हणजे श्रवण, कीर्तन, जप, ध्यान, बहिर्याग, अंतर्याग, हे त्याचे विधी असतात. आणि या सगळ्या घटकांमध्ये विधी निषेधांचे एक असतात. काही अमुक एक करावं, अमुक एक करू नये, तमुक एक करावं, तमुक एक करू नये, असे विधी निषेधांचे नियम असतात. तसंच कर्तव्यांची एक लक्ष्मण रेषा सुद्धा ठरलेली असते. कर्तव्यांची एक लक्ष्मण रेषा ठरलेली असते आणि ते सर्व नियम पाळूनच वैधी भक्ती ही साधावी लागते. आणि या सगळ्या घटकांमध्ये विधी निषेधांचे एक नियम असतात काही.
अमुक एक करावं, अमुक एक करू नये, तमुक एक करावं, तमुक एक करू नये, असे विधी निषेधांचे नियम असतात. तसंच कर्तव्यांची एक लक्ष्मण रेषा सुद्धा ठरलेली असते. कर्तव्यांची एक लक्ष्मण रेषा ठरलेली असते आणि ते सर्व नियम पाळूनच वैदी भक्ती ही साधावी लागते. पुढे कालांतरानं भाव प्रगल्भ झाल्यावर विधींना आणि नियमांना गौणत्व येतं आणि त्याही पुढे ईश्वरामध्ये अलौकिक अनुराग प्राप्त झाल्यावर विधींचं महत्व पूर्णपणे गळून जातं. हेच भावप्राचुर्य असतं. या श्रेणीच्या भक्तामध्ये त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक व्यापारामध्ये भक्तिभाव हा डोकावू लागतो. एव्हाना हा भक्त विधी निषेध, कर्तव्य, धर्माधर्म यांच्या पलीकडे गेलेला असतो आणि हीच तैलधारावत भक्ती असं म्हणतात. आता ही सततयुक्तावस्था हीच रागात्मिका आणि पराभक्ती असते. रागात्मिकाशी पराभक्ती असते. हा भक्त नीती अनिती आणि विधी निषेध या नियामकांच्या पलीकडे गेलेला असतो आणि असे भक्त तुम्हा आम्हा जनसामान्यांना विलक्षण कोड ठरू शकतात. म्हणजे परमोच्च प्रेमभावाच्या अवस्थेमध्ये हे जे भक्त असतात ते विधिनिषेध, धर्माधर्म, कर्तव्य यांच्या बेडूतून मुक्त झालेले असतात आणि या भक्तांच्या वृत्तीचं मूल्यमापन करण्यासाठी आपण जनसामान्य आपली बुद्धिवादाची तुटपुंजी मोजपट्टी वापरू पाहतो आणि त्यामुळे हे कोड अधिकच बिकट होतं. एखाद्या भक्ताच्या वर्तनावरून त्यानं कौटुंबिक मूल्य झुगारली, सामाजिक मूल्य पायधुळीस मिळवली, बेजबाबदार वर्तन केलं वगैरे वगैरे गैरधारणा या रूढ होतात. तो धर्माधर्म, कर्तव्य विधिनिषेध यांच्या पलीकडे गेला असा भक्त, भावसागरामध्ये डुंबून असलेला भक्त, त्याला कुठले आले कर्तव्य, त्याला कुठले आले धर्म, त्याला कुठले आले निषेध. आणि मग आपण त्याची भावसमाधी जी असते ती न उमगल्यामुळं आपण आपली पट्टी, बुद्धिवादाची पट्टी घेऊन मोजमाप करतो आणि मग म्हणतो त्याने धर्म झुगारला, त्याने कर्तव्य पालन केलं नाही, कर्तव्यातून च्यूत झाला, त्यांनी निषिद्ध कर्म केलं. अशा प्रकारे आपण त्याचं मूल्यमापन करायला जातो आणि त्या ठिकाणी घोटाळ्याचा ब्रह्मघोटाळा होतो. असो, तर अशा प्रकारे आपण भक्तीचं जे एक प्राथमिक वर्गीकरण आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करतो. तर त्याच्यावर एक सिंहावलोकन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की भक्ती ही मुख्यतः दोन प्रकाराची असते. एक गौणी आणि एक परा. गौणी म्हणजे त्याचं आद्य टोक आणि परा म्हणजे त्याचं अंत्य टोक. गौणी म्हणजे आपण जी करणार, साधक जे करणार ती गौणी भक्ती, आणि परमोच्च असा भक्त, भक्तराज असे जे असतात त्यांची जी भक्ती असते ती पराभक्ती. आता ही गौणी भक्ती पुन्हा आपण त्याचे विविध प्रकार पाहिले. एक वैधी अर्थात विधी प्रधान, रागात्मिका म्हणजे भावप्रधान. विधी भक्ती जी असते आणि रागात्मिका जी भक्ती असते या दोन्ही भक्तीचे जे विधी असतात ते विधी म्हणजे श्रवण, कीर्तन, जप, ध्यान, बहिर्याग, अंतर्याग. हे दोन्ही भक्तीला हे अंग असतात. फक्त विधी भक्तीमध्ये या विधींचं प्राचुर्य असतं, तर रागात्मिका भक्तीमध्ये विधी जरी वापरले गेले तर त्यांना गौण स्थान असतं आणि भावाला महत्व असतं. अशा प्रकारे आपण भक्तीचं एक प्राथमिक वर्गीकरण या ठिकाणी आपण समजून घेतलं. भक्तिभाव वृद्धिंगत होता होता त्याच्यामध्ये ती भावात्मकता किंवा भावप्राधान्य हे येत जातं आणि भक्तीमध्ये अनुराग किंवा भाव हा जसा वृद्धिंगत होत जाईल त्यानुसार दुसरं एक वर्गीकरण प्राप्त होतं
तर तो प्रकार असा की म्हणजे भक्ती साधनेचा एकूण आरंभ आणि पराभक्तीपर्यंत वाटचाल याचं जर आपण एक तालिका मांडायचा विचार केला तर असा प्रयत्न या ठिकाणी करता येईल. तर तुम्ही ती तालिका एक तुमच्या पुढे कागदावर काढा, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. तर भक्ती साधनेचा आरंभ, आणि हा आरंभ दोन प्रकारे होतो. एक म्हणजे विधी प्रधान, म्हणजे वैधी भक्ती ज्याला म्हणतात तो. तर हा जो विधी प्रधान प्रकार असतो त्याचे भाग किंवा प्रकार काय आहे, विधी कशा प्रकारचे असतात, त्याचे घटक काय विधीचे, तर त्याचे हे घटक आहेत श्रवण, कीर्तन, जप, ध्यान, बहिर्याग आणि अंतर्याग. आता यावेळेला ही विधी प्रधान भक्ती असते त्यावेळेला श्रवण हे श्रोत्रांद्वारा होतं, कीर्तन हे वाणीद्वारा होतं, वागेंद्रियाद्वारा कीर्तन केलं जातं, आणि जप जे आहे ते जप काया वाचा मने अशा प्रकारे होऊ शकतं. तीन प्रकार म्हणजे काया वाचा मनसा जप होऊ शकतो. आणि ध्यान जो आहे तो ध्यान म्हणजे एक पूजा विधीतलं ध्यान, पूजा विधीमध्ये ध्यान प्रकार जो येतो तो ध्यान प्रकार. आणि बहिर्याग म्हणजे शारीर व्यवहार जे होत असतात, शरीराचे व्यवहार ज्याने अन्वित असतात ते व्यवहार जे आहेत ते म्हणजे भक्तीच्या कार्यामध्ये जे शरीराचे व्यवहार होतात, किंवा फुलं गोळा कर, सामग्री गोळा कर, नंतर नैवेद्याचा पदार्थ बनव, तर हे बहिर्याग हे अशा प्रकारचे होत असतात. त्याच्यानंतर अंतर्याग म्हणजे मानसिक असं जे त्या ठिकाणी योगदान असतं पूजनामध्ये किंवा भक्तीमध्ये, मनाचा जो भाग असतो त्याच्यामध्ये, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये, म्हणजे श्रवणामध्ये, कीर्तनामध्ये, जपामध्ये, ध्यानामध्ये, बहिर्यागामध्ये मन ओतणं, अशा प्रकारे तो अंतर्याग, असे हे त्या ठिकाणी विधीचे घटक असतात. आणि ह्याच्यामध्ये जशी प्रगती होईल तसं तसं त्याच विधीमध्ये भाव प्राधान्य हे येत जाईल. त्यामुळे हे 6 प्रकार जे तुम्ही दाखवले तालिकेमध्ये, विधी प्रधान भक्ती, भक्ती साधनेचा ओनामा या आरंभ, याच्या खाली तुम्ही 6 भाग दाखवले. 6 भागामध्ये हे 6 प्रकार जे आता सांगितले ते मांडले. तर हे 6 प्रकार जसे प्रगत होतील, प्रगत झाले की त्याच्यामध्ये भावप्राधान्य येतं, आणि भावप्राधान्य आलं म्हणजे ती रागात्मिका होते. रागात्मिका झाले म्हणजे त्याचे हेच घटक श्रवण भावना प्रधान, कीर्तन भावना प्रधान, जप भावना प्रधान, ध्यान भावना प्रधान, बहिर्याग भावना प्रधान, अंतर्याग भावना प्रधान. अशा प्रकारे भक्तीची पुढली पायरी ही गाठली जाते. आणि मग हे सगळे 6 घटक जे आहेत हे सगळे पुन्हा पिंडीकृत होतात. आणि हे जे 6 घटक आहेत त्या 6 घटकांपासून तुम्ही एक एक रेघ खाली उतरवा आणि या सगळ्या रेघा एका बिंदूमध्ये आणून मिळवा. म्हणजे या सगळ्यांचं विसर्जन हे त्या पराभक्तीमध्ये होत असतं. अर्थात ती तैलधारावत ध्यानात्मक अशी भक्ती असते, सतत युक्तावस्था असते, परमोच्च सिद्धावस्था असते, आणि तीच फलश्रुती असते. म्हणजे हे जे 6 घटक आहेत ते 6ही घटक त्रिकोणाकृती त्याच्यापासून रेषा काढायच्या आणि त्या सगळ्या एका बिंदूत येऊन मिळाल्या की त्या ठिकाणी भक्तीची पराकाष्ठा परमावस्था ही प्राप्त होत असते, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. आता भक्तीमध्ये विधीचा विकास हा भावामध्ये होत असतो असं आपल्याला या तालिकेमध्ये दिसतं. की सुरुवातीला ही विधी भक्ती म्हणजे त्याच्यात विधी प्राचुर्य असतं, विधींना महत्व असतं, आणि मग क्रमानं त्याच्यामध्ये भावाला प्राधान्य येतं. त्यामुळे काय होतं की आरंभी श्रवण भक्तीतून भगवन महिमा हा ऐकला जातो. भगवन महिमा हा ऐकला जातो. नियमितपणे श्रवण साधना ही केली जाते. आणि तसंच कीर्तन म्हणजे भगवन महिमा हा गायला जातो. मग स्नानादी पूजादी विधी पार पाडून नित्यजप केला जातो.
उपस्थान, आसन, दिशा, दिग्बंध, मालाचालन हे तांत्रिक विधी सांभाळून जपाचं अनुष्ठान पार पाडलं जातं. पूजा विधीतले ध्यान प्रकार किंवा त्याचे जे पूजा विधीमध्ये आपण ध्यान करतो तो एक घटकाभर, ध्यान हे एक घटकाभर केलं जातं. त्याचप्रमाणे शारीरिक व्यापार घडताना ते प्रकार जाणीवपूर्वक भगवत इच्छेने, भगवत कैंकर्य म्हणून यज्ञभावाने होतात असं मानून भगवत स्मरणानं, यज्ञभावानं म्हणजे त्याग भावानं ते पार पाडले जातात. तसंच मानसिक चैतिक व्यापार हे सुद्धा जाणीवपूर्वक आंतर्याग भावाने केले जातात. या वैदिक भक्तीनं सात्विक भाव हा वाढतो आणि सगळे विधी, निषेध आणि कर्तव्य हे शक्यतोपरी पाळले जातात. म्हणजे काटेकोर त्यांचं पालन केलं जातं, काटेकोरपणे पालन केलं जातं आणि क्रमानं भक्तिभाव विकसित होता 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 हीच भक्तीची अंग वैदिक पातळीतून भावनिक पातळीत जातात आणि त्यातल्या घटकांचं किंवा नियमांचं किंवा त्यातल्या तंत्रांचं हे अवडंबर कमी होऊन भक्ती साधनेला एक भाव प्राधान्य येतं आणि म्हणूनच या टप्प्याला भावात्मिक भक्ती असं म्हणतात किंवा रागात्मिका भक्ती असं म्हणतात. आणि पुढे सिद्धावस्थेमध्ये तर सर्व अंग सूक्ष्म होतात, पिंडीकृत होतात, परमोच्च अशी पराभक्ती ही प्राप्त होते, ती केली जात नाही. असा हा एकूण विकास असतो. आता विधिभक्तीमध्ये आपण काय पाहिलं की श्रवण भक्तीतून भगवन महिमा ऐकला जात होता. आता काय होतं, अर्थात क्रियेला महत्व असतं. ऐकणं, करणं, गाणं, पार पाडणं अशा प्रकारे ते होतात. पण या ठिकाणी भावात्मक भक्तीमध्ये त्या गोष्टी होतात. आलं का लक्षात? करणं आणि होणं यामध्ये महद अंतर असतं. करण्यामध्ये क्रिया व्यापाराला महत्व असतं, होण्यामध्ये त्या गोष्टी स्वाभाविकपणे होत असतात, कराव्या लागत नाहीत. तर ज्यावेळेला तीच अंग वरच्या पायरीवर जातात, ती जे 6 घटक सांगितले ते 6 घटक वरच्या पायरीवर जातात, त्यावेळेला त्यातला क्रियान्वय संपतो. क्रियान्वय हा क्रमाक्रमाने कमी होत जातो आणि संपतो आणि त्या ठिकाणी भावान्वय हा येतो आणि त्यामुळे करणं याच्याऐवजी होणं असं घडत असतं. असो, आता जो आपण षडांग विधिभक्तीचा प्रकार पाहिला तसाच 9 अंगाचा व्यापक असा प्रकार सुद्धा भक्तिशास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे भक्तीची 9 अंग म्हणून जी प्रसिद्ध आहेत ती ह्याचाच विस्तार आहेत. आता आपण जो षडांग भक्तीचा प्रकार पाहिला तर त्याचाच विस्तार आणि नवांग भक्ती म्हणून बऱ्याच वैष्णव पुराणातून त्यांचा निर्देश आहे. भागवतामध्ये याचं संकलन आपल्याला सापडतं. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. अशा प्रकारे ही 9 अंगांची भक्ती असते आणि यांच्या नावावरूनच त्यांचं लक्षण हे स्पष्ट होतं. त्यांच्या नावावर जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला त्या नावावरूनच त्यांचं लक्षण हे तुम्हाला लक्षात येईल. तर आपण हा लक्षणाचा प्रकार त्यामुळे पाहण्याचं काही कारण नाही, पण उदाहरणावरून आपण त्या गोष्टी समजून घेऊया, म्हणजे लक्षणही समजून घेतलं जाईल आणि त्याचा प्रकारही आपल्याला लक्षात येईल. आता असं पहा की परीक्षित जो होता ना, परीक्षित राजानं मोठ्या श्रद्धेनं शुकमहामुनींकडून भागवत ऐकल्याचं इतिहासामध्ये नमूद आहे. आता हा जो प्रकार होता तो श्रवण भक्तीचा आहे. परीक्षित हा एक भक्त होता आणि त्याने श्रवण भक्ती द्वारा आपल्या भक्तीचं त्यांनी काय पालन केलं म्हणा किंवा भक्ती भाव हा त्याने जोपासला म्हणा. भक्तीला त्याने आविष्कृती त्या दळा दिली. श्रवण भक्ती शुकमहामुनींकडून, गंमत नाही, साक्षात शुकमहामुनींकडून भागवत ऐकणं
यासारखं महत भाग्य नसतं आणि ते भाग्य परीक्षितासारख्या भक्तालाच प्राप्त होऊ शकलं आणि शकतं. तर परीक्षितानं आपली जी भक्ती त्याचा आविष्कार जो केला तो श्रवण भक्तीतून केला. त्यानंतर कीर्तन हा प्रकार भक्तराज नारदांनी अवलंबिला होता आणि हे तर सर्व विदितच आहे. अर्थात आपल्या भक्तिभावाला आविष्कृत करण्यासाठी त्याचा आविष्कार करण्यासाठी त्यांनी खरं म्हणजे अनुक्रमे श्रवण आणि कीर्तन हे दोन्ही विधी वापरले, पण कीर्तन हा विधी त्यांनी प्राधान्यानं वापरला. त्यानंतर द्रौपदीनं वस्त्रहरण प्रसंगी आपला भक्तिभाव स्मरण भक्तीद्वारा प्रकट केला, कारण हे भक्तीचं तिसरं अंग आहे. श्रवणम, कीर्तनम आणि स्मरणम. हा भगवंताचं उत्कट स्मरण जे आहे ते द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर भरतानं श्रीरामाची पादसेवन रूप भक्ती केली होती. भगवान श्रीरामाच्या पादुका त्याने अयोध्येच्या सिंहासनावर ठेवून त्यांनी पादसेवन रूप भक्ती केली होती. त्यानंतर भगवत विग्रहाची जी पत्र, पुष्प, फल, तोय, नैवेद्य, धूपारती अशा विधीनं जी पूजा केली जाते ती भक्ती म्हणजे अर्चन भक्ती. त्याला अर्चना म्हणतात. त्यामुळे अर्चन भक्ती हे पण एक भक्तीचं अंग आहे. तर तो प्रकार अर्चना भक्तीचा आहे आणि यालाच आपण षोडोपचार पूजा म्हणतो. हे षोडशोपचार कुठले? आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्पपत्र, धूपदीप, नैवेद्य, फलतांबूल दक्षिणा, प्रदक्षिणा, मंत्रपुष्प. तर ही झाली अर्चना भक्ती. त्यानंतर वंदन भक्ती म्हणून आहे. अक्रूर आणि भीष्मांची ही वंदन भक्ती होती. ज्या वेळेला भगवंत त्यांच्या पुढे यायचे त्यावेळेला ते केवळ वंदन करायचे, पण त्या वंदनामध्ये विलक्षण सात्विकता होती आणि ते सद्गतीत व्हायचे केवळ त्या वंदनामध्ये. त्यानंतर लक्ष्मण आणि हनुमंताची दास्य भक्ती होती. अर्जुन आणि उद्धवांची सख्य भक्ती होती. सख्य भावातून त्यांनी दोघांनी भक्ती केली. तर बलिराजाची आत्मनिवेदनात्मक म्हणजे आत्मसमर्पणात्मक अशी भक्ती होती. तर अशी ही नवविधा भक्ती भक्तिशास्त्रामध्ये प्रसिद्ध पावलेली आहे. आता या वैधी भक्तीद्वारा चित्तशुद्धी, मानसशुद्धी, पापक्षालन या गोष्टी घडतात आणि सात्विक धर्माचा उदय होतो, उद्रेक होतो आणि वैविध्यरूप अशा भक्तीद्वारा सकलेंद्रिय भगवत कार्यामध्ये लागतात. म्हणजे त्यावेळेला भक्त आपली सगळी कार्य, आपली सगळी इंद्रिय भगवत कर्मासाठी, भगवत कैंकर्य म्हणून करत असतो, वापरत असतो आणि त्याचप्रमाणे भावाचा विकास हा सुद्धा तसा क्रमाक्रमाने होत जातो. भावाचा विकास झाल्यानंतर याच 9 अंगातल्या अनुष्ठानात्मक आणि क्रियात्मक असं जे अवडंबर असतं या 9 अंगामध्ये ते कमी व्हायला लागतं आणि त्यातच भावरस हा ओथंबून वाहू लागतो आणि क्रमानं पराभक्तीकडे वाटचाल होते. आता पराभक्ती ही ध्यानात्मक म्हणजे समाधी दशेतली असते. हा भगवत उन्माद असतो आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचे विधिनिषेध, धर्माधर्म, कर्तव्य यांचं बंधन काही राहत नाही. साधी गोष्ट आहे, माणूस झोपला असला, आता झोपेमध्ये धर्माधर्म, कर्तव्य विधिनिषेध यांचं त्याच्यावर अनुशासन चालतं का? तो त्याच्या पलीकडे गेलेला असतो म्हणतो झोपी गेला असतो म्हणतो ना आपण. तसा प्रकार या पराभक्तीमध्ये असतो. पराभक्तीमध्ये त्यामुळे हा त्या सगळ्या धर्मांच्या पलीकडे धर्माधर्मांच्या पलीकडे जातो, कर्तव्याच्या पलीकडे जात असतो. यात गैरते काय आहे? तुम्ही आम्ही जर झोपेमध्ये त्यांच्या पलीकडे जातो तर त्यांनी त्या भक्तीमध्ये असताना पलीकडे गेला, ह्याच्यात दोषावह काय? पण आपल्याला काय वाटतं, त्यांनी कर्तव्य पाळलं नाही, कुटुंब धर्म पाळला नाही, समाज धर्म पाळला नाही, त्यांनी निषेध पाळले नाहीत.
तर असं आपण म्हणतो, पण खरं म्हणजे हा भक्तीचा उन्माद असतो. पराभक्ती म्हणजे हा एक भगवन उन्माद असतो, आणि त्यामुळे त्याला त्या ठिकाणी कसलंही बंधन राहत नाही. आणि ही भक्ती निर्वाणकारक असते, कैवल्यकारक असते, मोक्षप्रदायक असते. या अवस्थेतच भक्तानं आपला आश्रम धर्म सोडला, आपला वर्णधर्म सोडला, वर्णाश्रम धर्म सोडला, आपला भ्रातृधर्म सोडला, पितृधर्म सोडला, भ्रातृधर्म सोडला, भ्राताधर्म सोडला, आचारधर्म सोडला, हे सगळे धर्म झुगारले असं आपण म्हणतो. आणि असं आपल्याला जनसामान्यांना वाटतं सुद्धा. काही वेळा भक्तानं आपल्या कुटुंबावर अन्याय केला असंही वाटतं, पण खरं तसा प्रकार तो नसतो. या पराभक्तीमध्ये लौकिक संबंध आणि सगळे धर्म हे संपुष्टात आले, तरीही त्या भक्ताच्या दृष्टीने त्याचा म्हणजे लौकिक दृष्टीने तो मातृधर्म, पितृधर्म, भ्रातृधर्म, भर्ताधर्म हे सगळे झुगारत असला, तरी भक्ताच्या दृष्टीने त्याचा माता भगवान, पिता भगवान, प्रपिता भगवान, प्रपितामह भगवान, भ्राता भगवान, भर्ता भगवान, पुत्र भगवान, स्त्री भगवान, स्वामी भगवान, सर्वस्व भगवान. मग तुम्ही असं कसं म्हणाल की त्यांनी ते धर्म झुगारले? भगवंतामध्ये त्यांनी ते सगळे धर्म अर्पित करून त्या धर्मांचं पालन केलं नाही सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही कोण? भगवंतच त्याचा भरता झालेला असताना त्यांनी भरता धर्म सोडला असं कसं म्हणाल? लौकिकातला भरता धर्म त्यांनी सोडला असं कसं म्हणाल? कारण त्यांनी भगवंताला भरता केलं. त्याने पितृधर्म झुगारला असं तुम्ही आपण म्हणतो. एखाद्या भक्तानं पितृधर्म झुगारला, अहो पण त्यांनी भगवंतामध्ये पितृधर्म पाळला, भगवंतालाच पितृस्थानी ठेवलं, आणि त्यामुळे त्यांनी पितृधर्म पाळला नाही हे सांगणारे तुम्ही का भगवान? ते भगवंतांनी सांगावं की त्यांनी पितृधर्म झुगारला म्हणून. पण सगळे धर्म त्या ठिकाणी अर्पित होत असतात. सर्व धर्मान परित्यज्य हा जो प्रकार असतो तो असा की ते धर्म सगळे त्या ठिकाणी त्याज्य ठरत नाहीत किंवा त्यागले जात नाहीत, तर ते सगळे धर्म भगवंतामध्ये अर्पित केले जातात. भगवंताला सर्वस्व म्हणून पाहिलं जातं, आणि त्यामुळे ते सगळे धर्म भगवंताच्या संदर्भात पाळले जातात. लौकिकाच्या संदर्भात ते पाळले गेले नाही तरी ते पाळले जातात भगवंताच्या संदर्भात. आणि म्हणून आपल्याला जो वाटतं की त्याने अधर्म केला, त्याने कर्तव्य पालन केलं नाही, तो च्युत झाला, वर्णाश्रम धर्मातून च्युत झाला, मातृपितृ भ्रातृ भर्ता धर्मापासून च्युत झाला, तर तसं होत नसतं. कारण त्याचा भगवंत हा सर्वस्व असतो. असो, आता बृहन्नारदीय पुराणामध्ये भक्तीच्या स्तरांचं एक मार्मिक वर्गीकरण आहे, आणि त्याद्वारा आपल्याला भक्तीच्या किंवा भक्तांच्या 10 श्रेण्या प्राप्त होतात, आणि त्याची लक्षणं त्या ठिकाणी दिसल्यामुळे आपल्याला भक्तीचा एक वेगळा पैलू या ठिकाणी लक्षात येतो. तर या बृहन्नारदीय पुराणामध्ये असं म्हटलंय की तामस भक्ती, राजस भक्ती, सात्विक भक्ती आणि गुणातीत भक्ती अशा 4 वर्गाच्या श्रेण्या असतात. म्हणजे गुणपरत्वे राजसिक, तामसिक, सात्विक आणि गुणातीत. आणि यातल्या ज्या गुणान्वित भक्ती आहेत म्हणजे सात्विक, राजसिक, तामसिक या प्रत्येकी 3 श्रेणीच्या असतात. त्यामुळे त्या ठिकाणी जे वर्गीकरण सापडतं ते असं: अधम तामस, मध्यम तामस, उत्तम तामस या झाल्या तामसिक भक्ती. त्यानंतर अधम राजस, मध्यम राजस, उत्तम राजस या झाल्या राजसिक भक्ती. त्यानंतर अधम सात्विक, मध्यम सात्विक, उत्तम सात्विक ह्या झाल्या सात्विक भक्ती. आणि 10वा प्रकार म्हणजे उत्तमोत्तम गुणातीत अशी भक्ती. आता यांची लक्षणं कशी असतात? दुसऱ्याच्या विनाशासाठी स्वतःचा उत्कर्ष झाला नाही तरी हरकत नाही, आपलं वाईट झालं तरी हरकत नाही, पण त्याचं वाईट व्हायला पाहिजे अशा भावानं जारण मारणादी साठी सश्रद्धपणे केलेली जी भक्ती असते ती अधम तामस असते. आलं का लक्षात? की भगवंताची त्या ठिकाणी तपस्या उपासना केली जाते, भगवंताचं नाव घेतलं जातं,
नामसंकीर्तन केलं जातं ते कशासाठी? माझा अनुत्कर्ष किंवा अपकर्ष झाला तरी हरकत नाही, पण त्याचा अपकर्ष व्हायला पाहिजे, तो मेला पाहिजे, तो जमीनदोस्त व्हायला पाहिजे. मी जमीनदोस्त झालो तरी हरकत नाही ते होताना, पण तो व्हायला पाहिजे. अशा वृत्तीची काही माणसं असतात, नाही असं नाही. आपल्या इतिहासा म्हणजे मानवी इतिहासामध्ये या गोष्टी सगळ्या आपल्याला दिसतात अशा प्रकारच्या. तर अशा प्रकारे जारण मारणादी प्रकाराने केलेली जी भक्ती असते ती अधम तामस असते. जयद्रथानं अर्जुनाचा पाडाव करण्यासाठी शिवोपासना केली, तो प्रकार अशाच अधम तामस प्रकारचा होता. पुराणांमध्ये सुद्धा राक्षसांनी असुरांनी अशा प्रकारची भक्ती केल्याचं आपल्याला दिसतं, असे पुरावे मिळतात. आता व्यभिचारी जसा आपल्या उपपत्नीचं स्मरण करतो तसं भगवंताचं फसवं आणि व्यभिचारी स्मरण करणं किंवा ढोंग पांघरणं हा प्रकार मध्यम तामस असा असतो. गले में राम बगल में छुरी हा जो प्रकार आहे तो मध्यम तामसाचा प्रकार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण भगवन भक्त आहोत असं एक ढोंग पांघरलं जातं, अंगाला भस्मलेपित केलं जातं, एक काशाय वस्त्र हातामध्ये कमंडलू घेतलं जातं, पण प्रकार असा असतो की गले में राम बगल में छुरी. तर हा प्रकार जो आहे तो मध्यम तामस असा असतो. आणि मग दुसऱ्याला भगवत परायण पाहून मात्सर्यपूर्वक स्पर्धाभावानं भक्ती करू पाहणं, तो करतोय काय, मी पण करीन, ही उत्तम तामस भक्ती, ही उत्तम तामस भक्ती. त्याच्यानंतर राजसिक भक्तीच्या श्रेणीमध्ये धनरत्न पुत्रादी प्राप्तींसाठी म्हणजे ऐहिक संपत्तीसाठी जी सश्रद्ध सकाम भक्ती होते ती अधम राजस अशा वर्गाची असते. अलौकिक कीर्ती, अलौकिक यश, अलौकिक प्रसिद्धी यासाठी जी लोकेशनेनं भक्ती होते ती मध्यम राजस असते. आलं का लक्षात? त्यानंतर सालोक्य प्राप्ती, स्वर्ग प्राप्ती, देवत्व प्राप्ती, दिव्य भोग मिळावेत म्हणजे ऐहिक भोग संपले मागाशे जे अधम राजसामध्ये येतात. आता या ठिकाणी पारलौकिक भोग मिळावेत, पारलौकिक सुख मिळावं, देवांवर सुद्धा आधिपत्य मिळावं. रावण भस्मासुराने जी केली भक्ती केली की देवांवर सुद्धा आधिपत्य मिळवण्यासाठी त्यांनी जी भक्ती केली ती उत्तम राजस भक्ती आहे. तर अशा प्रकारे राजस भक्तीचे 3 प्रकार हे लक्षात येतात. त्यानंतर सात्विक भक्तीमध्ये अधम सात्विक भक्ती अशी की पापक्षालन, अशुद्धिक्षय अशा प्रामाणिक हेतूनी आपला अभ्युदय व्हावा ह्याच्यासाठी पापक्षालन व्हावं, त्यानंतर अशुद्धिक्षय व्हावा या हेतूने केली जाणारी जी असते ती अधम सात्विक असते. त्यानंतर मध्यम सात्विक भक्ती कुठली तर भगवत प्रीत्यर्थ निष्काम अनुष्ठानातून केली जाते ती मध्यम सात्विक. आलं का लक्षात? भगवत प्रीत्यर्थ, भगवत कैंकर्य म्हणून निष्काम भावानं केली जाणारी ती मध्यम सात्विक असते. आणि उत्तम सात्विक भक्ती म्हणजे भगवदायत्त वृत्तीनं ती घडत असते. ईश्वरालाच गती, भरता, प्रभू, साक्षी, माता, पिता, प्रपिता, आश्रय, निवास, सुहृत, सर्वस्य वशी, सर्वस्य ईशान, बीज, अव्यय, अक्षर, अनंत असं सगळं मान्य इतका तो भाव प्रगल्भ झालेला असतो. खरोखर भगवंताबद्दल असा भाव त्या ठिकाणी असतो, इतका प्रगल्भ भाव झालेला असतो. आणि ही भक्ती जी आहे ती भावपूर्ण, दृढ असते, निश्चल असते, ज्ञानपूर्वक असते. आणि उत्तमोत्तम भक्ती म्हणजे तो एक प्रकारे उन्माद असतो. आपण मगाशी पाहिलं भगवन उन्माद, तर तो प्रकार म्हणजे उत्तमोत्तम अशी भक्ती, गुणातीत भक्ती.
म्हणजे जळी स्थळी काष्ठी पाषाणी जेव्हा ईश्वरच ईश्वर, सगळीकडे ईश्वरच दिसतो, भगवंतच दिसतो, तो प्रकार म्हणजे उत्तमोत्तम भक्तीचा. सगळी सृष्टी ब्रह्ममय आहे, सर्व सृष्टी वासुदेवमय आहे, सर्व सृष्टी वैष्णवी आहे, अशी जी धारणा भक्तामध्ये येते ती अशा प्रकारची उत्तमोत्तम भक्ती असते. तर अशा प्रकारे एक भक्तीचं वर्गीकरण देऊन आपल्याला भक्तीमागचं मनोविज्ञान हे त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. तो भाग आपण अभ्यासक म्हणून या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे की या एकूण वर्गीकरणामध्ये आपल्याला भक्तीमागचं प्रवर्तन, मनोप्रवर्तन, सायकोडायनॅमिक्स ऑफ डिवोशन, सायकोडायनॅमिक्स ऑफ भक्ती ज्याला म्हणता येईल, तर तो प्रकार या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगितला गेला. आता भक्तीमध्ये भावाला महत्व असतं असा म्हणजे एक कंठघोष जो आहे तो बहिऱ्याने सुद्धा ऐकला असेल. भक्ती म्हणजे भाव पाहिजे, भक्ती म्हणजे भाव पाहिजे, भक्ती म्हणजे भाव पाहिजे, हा कंठघोष कदाचित बहिऱ्याने सुद्धा ऐकला असेल. अर्थात भक्तीमध्ये भावाला अनन्य महत्व असतं हे निश्चितच आहे, निर्विवाद आहे. आणि हा भाव महिमा गाताना कोणी एक कवी म्हणलाय आणि मी त्याचं काव्य या ठिकाणी उद्धृत करतो. अगदी मर्मस्पर्शी असं ते काव्य आहे. भावेन लभ्यते सर्वं भावेन देवदर्शनम भावेन परमं ज्ञानम तस्मात् भावावलंबनम भावात् परतरं नास्ति त्रैलोक्यं सिद्धम इच्छितम भावो हि परमं ज्ञानम ब्रह्मज्ञानम अनुत्तमं भावात् परतरं नास्ति येन अनुग्रहान् भवेत् भावेन लभ्यते सर्वं भावाधीनम् इदं जगत् भाव विना महाकाल न सिद्धि जायते क्वचित् भावात् परतरं नास्ति भावाधीनम् इदं जगत् भावेन लभ्यते योगः तस्मात् भावं समाश्रयेत, असा त्यांनी भावमहिमा गायलेला आहे. या भावाच्या अनुषंगानं सूत्रकार सुद्धा भक्तीचा विधी सांगताना म्हणतात तज्जपः तदर्थ भावनम. भावाचा हा महिमा आहे म्हणूनच सूत्रकार सुद्धा आपल्याला पुढे सांगणार आहेत. हा जो ईश्वर प्रणिधानाचा विधी या प्रकरणात येईल त्यावेळेला तो प्रणव जप रूप आहे आणि तो प्रणव जप कसा करायचा आहे, अर्थभावनेसहित भावाला त्या ठिकाणी महत्व आहे. असो, तर आतापर्यंत आपण भक्तीची वर्गीकरण पाहिली, त्याद्वारा भक्तीच्या लक्षणांवरनं विधीवरनं एक प्रकाश पडला गेला. भक्तिशास्त्राच्या विविध ग्रंथांमधून भक्तीची वर्गीकरण मांडून भक्तीचे पैलू दाखवले जातात. आपण आता त्याकडे जरा वळूया. तर पद्मपुराणामध्ये एक वर्गीकरण आहे ते असं की लौकिकी, वैदिकी, आध्यात्मिकी अशा 3 प्रकारच्या भक्ती असतात. भक्तीचे लौकिकी, वैदिकी आणि आध्यात्मिकी असे प्रकार पद्मपुराणामध्ये सांगितलेत. लौकिकी भक्ती ही काया वाचा मने केली जाते. अर्चनादी ही काया भक्ती, अर्चन करण्याचा विधी याला शरीर लागतं, तर ती अर्चनादी जी आहे ती काया भक्ती आहे. नामजपादी जी आहे ती वाचिक भक्ती आहे, कारण वाचेद्वारा आपण नामजप करतो. आणि धारणा ध्यानादी ही मानस भक्ती. तसंच कृच्छ चांद्रायणादी जी व्रत असतात, वैकल्य असतात, व्रतवैकल्य असतात, ती सुद्धा यामध्ये अंतर्भूत होतात. हा झाला लौकिकी भक्तीचा प्रकार. दुसरा प्रकार त्या शास्त्रामध्ये सांगितलाय तो वैदिकी भक्तीचा आहे. वैदिकी भक्ती म्हणजे वेदाध्ययन, स्वाध्याय म्हणजे वेद पठन, वेदोक्त अर्चन म्हणजे पुरुष सूक्त मंत्रपुष्प सहित अर्चना करणं, त्यानंतर दर्शपूर्ण मास युक्त अग्निहोत्र आणि सोमयाग, तसंच कृच्छ चांद्रायणादी वगैरे व्रत पाळणं, हे प्रकार वैदिकी भक्तीमध्ये येतात. त्यानंतर आध्यात्मिक भक्तीमध्ये पंचमहाभूत आणि सगळी वैश्विक तत्व ही आणि मग त्यांचे सगळे विकार ही सगळी इष्टदेवतेचीच रूप आहेत असा भाव असतो, अशी धारणा असते, अशी श्रद्धा असते.
आणि याचे सांख्यीय आणि योगीय असे दोन पोटविभाग पडतात. सांख्यीय आध्यात्मिक भक्तीमध्ये प्रकृतीची 24 तत्व आणि पुरुष यांनाच सर्गाचं म्हणजे सृष्टीचं कारण मानलं जातं आणि तशा दृढ श्रद्धेनं भक्तिभाव ठेवला जातो. योगीय आध्यात्मिक भक्तीमध्ये सगर्भ प्राणायाम, समंत्रक प्राणायाम आणि अभ्यंतर हृदय आदी स्थानामध्ये भगवत ध्यान वगैरे केलं जातं. तर ही आध्यात्मिक भक्ती असे 3 प्रकार पद्मपुराणामध्ये सापडतात. त्यानंतर श्रीमद आद्य शंकराचार्यांनी आपल्या शिवानंद लहरी या एका प्रकरण ग्रंथामध्ये एक मार्मिक वर्गीकरण मांडलेलं आहे. भक्तांचं भक्तीचं एक मार्मिक वर्गीकरण मांडलेलं आहे. ते असं की पहिला प्रकार म्हणजे सनिमित्त. पहिला प्रकार म्हणजे सनिमित्त. जसं संकटकाळी केलं जाणारं भगवत स्मरण. संकटकाळी आपण देवाच्या नावाने टाहो फोडतो. देव देव व्रतवैकल्य अनुष्ठान देवळं, हे सगळे प्रकार कसे सनिमित्त असतात. संकट काळ आलं की बरोबर देव आठवतो. तर अशी एक भक्ती असते ती म्हणजे सनिमित्त भक्ती आणि त्या ठिकाणी खरंच त्याला भाव असतो. संकट काळामध्ये तो खरोखरच त्या ठिकाणी इतका मऊ पडलेला असतो, त्याचं अंतःकरण इतकं मऊ पडलेलं असतं आणि त्या मऊ अंतःकरणामध्ये खरोखरच तो प्रामाणिकपणे भगवत भक्ती करत असतो. तर तो पहिला प्रकार सनिमित्त संकटकाळी केलं जाणारं आर्ततेने केलं जाणारं भगवत स्मरण जे आहे ते. दुसरा प्रकार जो आहे तो सतीवत. पतिनिष्ठ स्त्री जशी पतितंत्र असते तसं भगवनिष्ठ राहणं. पण ती जशी पतीच्या देहपातापर्यंतच पतिनिष्ठ असते, त्याच्यानंतर प्रश्नच येत नाही, तसं या ठिकाणी देहसापेक्षतेनं भगवनिष्ठ राहण्याचा प्रकार असतो. म्हणून त्याला सतीवत म्हटलं. जोपर्यंत पती आहे तोपर्यंत सती आहे. तसं या ठिकाणी शरीर सापेक्षतेनं भगवनिष्ठ राहण्याचा प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो स्वभाववश. स्वभाववश म्हणजे चुंबक लोह यांचा जो स्वाभाविक संबंध आहे तशा प्रकारे हा भक्तिभाव असतो. म्हणजे असं आहे की लोहकण चुंबकाच्या जवळ आले की ते चुंबकामध्ये ओढले जातात. चुंबक क्षेत्रामध्ये आल्यावर ते चुंबकाशी ओढले जातात. चुंबकत्व त्यांच्यामध्ये उतरतं. तसा हा भक्तिभाव असतो. अर्थात याचा अर्थ असा की सन्निधी प्राप्ती झाल्यानं भक्ती येते. म्हणजे जाता जाता रस्त्यात देऊळ दिसलं तर देऊळ दिसल्यानंतर अगदी सांजली रामकृष्ण हरी अगदी पायातली पादत्राणा काढायची, देवळाकडे अभिमुख व्हायचं, हाताची अंजली करायची, डोकं वाकवायचं, डोळे मिटायचे आणि रामकृष्ण हरी असं म्हणून चपला चढवायच्या आणि पुढे लगेच काही अंतरावर म्हणजे काही फुटावरच लगेच तोंडातून काय येतं, फुल्या 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 फुल्या. म्हणजे माणसाचा स्वभाव जो आहे शिव्या शाप देण्याचा जो स्वभाव आहे तो ताबडतोब येतो. जोपर्यंत चुंबक क्षेत्रामध्ये लोह आहे तोपर्यंत ते चुंबक बनतं. तसं देऊळ जवळ आलं की रामकृष्ण हरी आणि जरा पुढे गेलं फुटा 2 फुटावर लगेच फुल्या 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 फुल्या. हा प्रकार म्हणजे स्वभाववश. त्यानंतर चौथा प्रकार ते सांगतात वृक्षलतावत. वृक्षापासून फांदी अलग केल्यावर लगेच जशी निष्प्राण होते पण तोवर त्यामध्ये एकरूपता असते. जोपर्यंत ती फांदी झाडाची आहे, झाडाला आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये एकरूपता आहे. ती फांदी तुम्ही तोडा, मिनिटामध्ये लगेच ती पानं गळून पडतात, निस्तेज होतात. तर हा वृक्षलतावत म्हणजे काय, तर ईश्वर भक्तीतून जोवर दृश्यमान अनुग्रह असतो, सुखांची आबादी आबाद असते, यशाची आबादी आबाद असते, सगळीकडे यश आणि यश आणि यश,
आणि भगवत भक्ती जोपर्यंत आहे, म्हणजे जोपर्यंत यश आहे तोपर्यंत भक्ती आहे, भक्तीमुळे यश आहे, यशामुळे भक्ती आहे, असं काहीतरी तो संबंध लावून असतो. आणि त्यामुळे टाळ माळ टिळा या सगळ्यांना अगदी अनुकूलता असते. आणि जोपर्यंत अनुग्रह आहे असं दिसतं, जोपर्यंत सुखांची रेलचेल असते, यश मान यांची आबादी आबाद असते, तोपर्यंत देव 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 चालू असतं. पण एकदा जीवनामध्ये प्रतिकूलता डोकावली की संपलं. अनुग्रह संपला की लगेच काडीमोड, की मग ह्या एकदा टाळ माळ एकतारी कुठे जाऊन धुळीत पडतील, पत्ता नाही त्याचा. आणि मग काडीमोड. मग त्याच्यानंतर कुठला आलाय देवदेव? त्याच्यानंतर देवाच्या नावाने बोंब. म्हणजे जोपर्यंत अनुकूलता आहे आणि आपल्याला अनुग्रह आहे असं वाटतं, तोपर्यंत देवदेव करायचं, टाळ टिळा माळ सगळं अगदी धूमधडाका असतो अगदी. पण एकदा अनुग्रह संपला, जीवनामध्ये अपयश आलं, वैफल्य आलं, दारिद्र्य आलं की काडीमोड. अशाही प्रकारचे भक्त असतात. याला वृक्ष लतावत असं शंकराचार्य म्हणतात. त्याच्यानंतर 5वा प्रकार म्हणजे नदी सागरवत. नदी जशी सागरामध्ये कायमची समर्पित होते, तसा आत्यंतिक समर्पण भाव असणारी जी भक्ती, तीही म्हणजे अशा प्रकारे बघा किती मार्मिक मनोविज्ञान या ठिकाणी आपल्याला दिसतं. ते आपण केवळ वर्गीकरण म्हणून याच्याकडे बघत नाही, तर भक्तीचं प्रवर्तन, भक्तीचे प्रकार, ह्याच्यामुळे आपल्याला त्याचे बारकावे या ठिकाणी लक्षात येतात. असो, आता भक्तिशास्त्राचा परिचय आपण करून घेतो आहोत. आणि असं असून हे अष्टसात्विक भावांचा पत्ता नाही, ते काय म्हणून विचारलं तर माहित नाही. असं जर असेल तर तो खरोखर विनोद ठरेल. आणि म्हणून त्या माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ते आता सांगतो, हे अष्टसात्विक भाव निदान आपल्याला त्यांची नावं तरी माहिती असायला पाहिजेत. आता हे प्रसिद्ध अष्टसात्विक भाव कुठले? रोमांच, स्वेद, अश्रू, कंप, स्तंभन, स्वरभंग, वैवर्ण, प्रलय, असे हे 8 सात्विक भाव आहेत. रोमांच, स्वेद, अश्रू हे शारीरिक भाव आहेत. शरीरावर हे भाव आपल्याला शरीरामध्ये ते डोकावतात. रोमांच, स्वेद आणि अश्रू हे जे भक्तीचे भाव आहेत, अष्टसात्विक भाव आहेत, ते शरीरामध्ये डोकावतात. त्याच्यानंतर कंप, स्तंभन, स्वरभंग हे सगळे शारीर मानस असे भाव आहेत. शरीरातून डोकावतात, तसे मनातूनही डोकावतात. शरीर आणि मन अशा उभयांगातून ते डोकावत असतात. त्यानंतर वैवर्ण्य म्हणजे अहंकाराचा लोप, अहंकाराचा अत्यंत त्याग, विसर्जन. आणि प्रलय म्हणजे सद्गतीत होणं. हे जे प्रकार आहेत हे मानसिक भाव आहेत. असे हे अष्टसात्विक भाव आहेत. असो, आता आपण भगवद्गीतेमधल्या वर्गीकरणाकडे वळूया. भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये भक्तांचे 4 प्रकार सांगितलेत. ते 4 प्रकार म्हणजे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त भगवान श्रीकृष्ण सांगतात. तर हे आर्त भक्त जे असतात ते म्हणजे व्याधी पीडित, विपत्तीग्रस्त, त्रागात्रस्ताग्रस्त, दुःखी कष्टी हे असतात. आणि त्या दुःखी कष्टी भावानं ते भगवंताला आळवतात. अगदी श्रद्धेने आळवतात, मोठ्या आर्ततेनं आळवतात. आणि त्यामुळे हे आर्ततेने आळवत असल्यामुळे ह्याला आर्त भक्ती किंवा आर्त भक्त असं म्हटलं जातं. आता ते आर्त भक्त ठरतात कारण का? तर त्यांच्यामध्ये ते आर्तता असते. आता ही आर्तता का येते म्हणाल तर भगवंताबद्दल त्यांना भगवत भाव आहे असं म्हणून नाही, तर ते स्वतः प्रतिष्ठाहीन असतात, प्रतिष्ठाभ्रष्ट असतात. आणि त्यामुळे ते ईश्वराची करुणा भागतात.
त्यामुळे असे प्रतिष्ठा भ्रष्ट आणि प्रतिष्ठाहीन लोक सुद्धा एक प्रकारे त्यांच्यामध्ये आर्तता येते आणि त्यामुळे ते सुद्धा या आर्त वर्गामध्ये मोडतात आणि ते ईश्वराची करुणा भागतात, भगवंताची करुणा भागतात. तो सुद्धा हाच प्रकार असतो. त्यानंतर दुसरा वर्ग म्हणजे जिज्ञासूंचा. जिज्ञासू भक्त हा भगवंताला बौद्धिक स्तरावर जाणण्यासाठी सश्रद्ध आटापिटा करत असतो. अर्थार्थी हा म्हणजे तो आटापिटा काय करतो म्हणजे अध्यात्मशास्त्रामध्ये काय सांगितलंय, पुराणातून काय सांगितलंय, उपनिषदामधून काय सांगितलंय, भगवद्गीतेतून भगवंताचं काय वर्णन आहे, कशा प्रकारचं वर्णन आहे, भगवंत म्हणजे कोण, काय, कोणाचा काय, कोणाचा कोण, याबद्दल एक जिज्ञासा असते आणि त्या दृष्टीनं तो त्या ठिकाणी काहीतरी अभ्यास करत असतो, जिज्ञासा ठेवून असतो. म्हणून जिज्ञासू असा एक दुसरा भक्तांचा वर्ग आहे. त्यानंतर अर्थार्थी हा एक ऐहिक पारलौकिक आध्यात्मिक अशा उत्कर्षासाठी उपाय म्हणून भगवंताला आळवीत असतो. ईश्वर हा एक सर्वाभिष्ट फलप्रदाता असतो. या विषयात तो निशंक असतो. त्याला खात्री असते की भगवंत हाच सर्वाभिष्ट फलप्रदाता आहे, याबद्दल त्याची श्रद्धा असते. त्यानंतर अर्थार्थी हा एक ऐहिक पारलौकिक आध्यात्मिक अशा उत्कर्षासाठी उपाय म्हणून भगवंताला आळवीत असतो. ईश्वर हा एक सर्वाभिष्ट फलप्रदाता असतो. या विषयात तो निशंक असतो. त्याला खात्री असते की भगवंत हाच सर्वाभिष्ट फलप्रदाता आहे, याबद्दल त्याची श्रद्धा असते आणि तो त्यामुळे आळवत असतो. त्यामुळे त्याचा भाव अधिक दृढ असतो. त्याला खात्री असते की म्हणजे जिज्ञासू भक्तामध्ये काय असतं, त्याला खात्री नसते भगवंत असाच आहे का तसाच आहे का, त्याला तो शोध घेत असतो. पण हा जो असतो अर्थार्थी असतो, ह्याला खात्री असते की भगवंत हाच सर्वस्व वशी आहे, सर्वस्व ईशान आहे, सर्वाभिष्ट फलप्रदाता आहे, सर्व सामर्थ्यानं युक्त आहे, त्याची दृढ श्रद्धा असते आणि त्यामुळे त्याचा भाव हा अधिक दृढ असतो. त्यानंतर ज्ञानी भक्त याची धारणा अशी असते की हा ईश्वर सर्वव्यापी सर्व नियंता आहे, असं पाहून तो भगवद आयत्त झालेला असतो. भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये 13 ते 20 श्लोक यामध्ये उत्तम म्हणजे ज्ञानी भक्ताचं शब्दचित्र मिळतं. ते शब्दचित्र काय सांगतं, तो सर्व भूतमात्रांचा मित्र असतो, दयाळू, करुणाकर, ममत्व शून्य, क्षमाशील राहून आपल्या सुखदुःखांकडे समदृष्टी ठेवतो, सतत संतुष्ट राहून विषण्णतेला तो कधीही थारा देत नाही, स्थिरचित्त राहून विषण्णतेला थारा देत नाही, मनाचा संयम साधून बेबंद वृत्तीचा बिमोड करतो, स्थिरचित्त राहून चंचलतेला तो वाव देत नाही, दृढनिश्चय आणि ईश्वरार्पित बुद्धीनं तो युक्त असतो, त्याच्यापासून कोणीही उद्वेग पावत नाही, तसंच तोही कोणापासून उद्वेग पावत नाही. संताप देणं, संताप घेणं हे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये संभवत नाहीत. त्याचप्रमाणे आनंद, क्रोध, भय, उद्वेग यांचे बुडबुडे त्याच्या चित्तामध्ये कधी उठत नाहीत, ते त्याला सतावीत नाहीत. निस्पृहता आणि निरपेक्ष वृत्ती, अंतर्बाह्य पावित्र्य, शुचिता आणि दक्षता यांचा तो पुतळाच असतो. भोगामध्ये औदासीन्य, कर्मामध्ये अच्युती, निर्भयता, निरपेक्षता असल्यानं त्याचं कर्म हे अस्खलित असतं आणि कौशल्यानं युक्त असतं. सुखानं बेभान होणं, दुःखतापानं संत्रस्त होणं, आशा आकांक्षानं बेचैन होणं हे प्रकार त्याच्यामध्ये कधीच संभवत नाहीत. तो शत्रू मित्र असाही भेद करत नाही. मानापमान ह्यांच्या आंदोलनावर तो डोलायमान नसतो, हिंदकळत नसतो. शीतोष्णाच्या आंदोलनामध्ये तो अडकत नसतो. आसक्ती, राग, द्वेष, क्रोध
यांच्यामध्ये तो अडकत नसतो, त्यांच्या लाटांवर हिंदकळत नसतो. निंदा स्तुती यांच्या द्वंद्वांची आंदोलनं हा कधी स्वीकारत नसतो. घरदार स्वकीय आप्त यांच्या बेड्यांमध्ये तो कधी अडकत नसतो. भगवंतामध्येच तो भर्ता, पिता, माता, पुत्र, प्रपिता, स्वकीय, मित्र या सगळ्यांना तो पाहत असतो. अशा प्रकारे भक्ताचं वर्णन त्या ठिकाणी केलंय. ते ज्ञानी भक्ताचं वर्णन आहे. आता भक्ती किंवा ईश्वर प्रणिधानानं सर्व अंतराय, आपल्या साधनेमधले अंतराय, विघ्न आणि आपल्या साधनेमधले, उपासनेमधले, अध्यात्म मार्गामधले आपले ते दोष हे नष्ट होतात, असाही गीतेचा सिद्धांत आहे. गीतेने असंही म्हटलंय की भगवत भक्तीद्वारा आपल्या जीवनामध्ये येणारे अडथळे हे कमी करता येतात, अध्यात्मामध्ये येणारे अडथळे कमी करता येतात, आपल्या अशक्ती, त्रुटी यांच्यावर मात करता येते. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात, तेषाम एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयामि आत्मभावस्थ ज्ञानदीपेन भास्वता. असं भगवंतांचं वचन आहे त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे योगक्षेमम वहाम्यहम असंही ते म्हणून जातात, अशी हमी सुद्धा देतात. अशाच प्रकारे योगसूत्रकार पतंजली सुद्धा ईश्वर प्रणिधानानं अंतरायांचा अभाव होतो, म्हणजे विघ्न, दोष, अल्पशक्ती, अधोगती यांची आपल्याला बाधा पोचत नाही, असं पतंजली सुद्धा म्हणतात. पुढे एक सूत्र आलेलं आहे, व्याधिस्त्यान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्वानि चित्त विक्षेपाः ते अंतरायाः दुःख दौर्मनस्य अंगमेजयत्व श्वास प्रश्वास ते सहभूवः. हे अंतराय असतात, त्यांचा नाश ईश्वर प्रणिधानानं होतो, असा योगशास्त्राचा सुद्धा सिद्धांत आहे. असो, कृष्णार्पणमस्तु.